हे गाईज, आज कोणताही भारी प्लॅन नाही, फक्त एक चिल ट्रिप. सध्या आपण आहोत कुन्नूर मध्ये आणि हे ठिकाण आहे हब्बा कडल रिसॉर्ट. थंड हवा, हिरवळ आणि थोडंसं धुकं. आजचा ब्लॉग फुल ऑफ रिलॅक्स मूड मध्ये आहे. चला तर मग सुरुवात करूया. रस्त्याच्या बाजूने हिरवेगार डोंगर आणि मध्ये मध्ये डोंगरात लपलेली छोटी छोटी घरं दिसतात. गाडी एका मागोमाग एक वळण घेत पुढे जाते आणि प्रत्येक वळणावर नवीन दृश्य. हा रस्ता स्ट्रेट नाहीये, पण हीच तर मजा आहे. खरंच सांगायचं तर हा रस्ता डेस्टिनेशन पेक्षा जर्नी जास्त ब्युटिफुल बनवतोय. कुन्नूर कोटागिरी रोडवर वसलेलं हब्बा कडल हेरिटेज हब शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर पण निसर्गाच्या अगदी जवळ आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या फुलांची सुंदर झाडी आहेत. ती बघून असं वाटतंय की हे आपलं मस्त वेलकम करत आहेत. चला तर मग हळूहळू एक्सप्लोर करूया आणि बघूया इथे काय काय खास आहे. हब्बा कडल हे नाव ऐकलं की काश्मीरची आठवण येते आणि खरंच इथे काश्मीरी हेरिटेज वाइब्स अगदी सुंदर पद्धतीने जपलेल्या आहेत. प्रत्येक कोपऱ्यात कल्चर दिसतंय, पण त्याच सोबत मॉडर्न कम्फर्ट सुद्धा. चला आता रूम्स पाहूया. वाव, रूम एकदम स्पेसियस, स्वच्छ आणि आरामदायी आहे. इथलं सॉफ्ट लाइटिंग आणि वुडन इंटेरियर बघून खूपच वॉर्म फील येतंय. बेड खूप कम्फर्टेबल आहे, खिडक्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे रूम मध्ये भरपूर नॅचरल लाईट येते. हे सूट्स खूपच खास आहेत कारण रूम समोर प्रायव्हेट लॉन आहे. बेड एकदम कम्फर्टेबल आहे आणि रूम मध्ये काश्मीरी वर्कचे कर्टन्स आणि चेअर कव्हर्स असल्यामुळे एकदम क्लासी लुक येतोय. आता आपण टेरेसवर जाऊन बघूया. या लोखंडाच्या पायऱ्या खूप एस्थेटिक आहेत आणि वर जात जात व्ह्यू चेंज होत आहे. वाव, समोर पूर्ण टी गार्डन व्ह्यू, हिरव्या पानांची चादर पसरल्यासारखी आणि मध्ये मध्ये दिसणारी लहानशी गावाकडची घरं. एकदम पोस्टकार्ड वाइब आहे ही. शांत, सिंपल आणि खूप सुदिंग. इथं उभं राहून फक्त व्ह्यू बघावासा वाटतोय, काही न बोलता, काही न करता. हा मोमेंट ना खूप पीसफुल आहे आणि मनाला एकदम रिलॅक्स करून टाकतोय. आता संध्याकाळची वेळ आहे. आम्ही गावातून फेरफटका मारायला निघालोय. क्लायमेट एकदम चिल आहे आणि अशा वातावरणात गरमागरम लेमन टी म्हणजे मूड सेटच. आता आम्ही हॉटेलमध्ये रिटर्न जातोय. वाव, रात्रीचा हा व्ह्यू नेक्स्ट लेवल आहे. झाडांवर लाईट्स मस्त चमकत आहेत आणि हॉटेलवर देखील सुंदर ग्लो आहे. इथे येताच एकदम मॅजिक फिलिंग येते. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजेच इथलं रेस्टॉरंट. इथे एकदम काश्मीरी स्टाईलचं इंटेरियर आहे. लाकडी फर्निचर, थोडं रस्टिक पण क्लासी लुक आहे. थोडी रोमॅन्टिक लाइटिंग, बॅकग्राऊंड मध्ये हलके सॉफ्ट म्युझिक, सगळं कॉम्बिनेशन म्हणजे फुल हेरिटेज प्लस रिलॅक्स्ड वाइब. इथे खेळण्यासाठी इंटरेस्टिंग गेम्स आहेत आणि किड्ससाठी हा स्पॉट एकदम परफेक्ट आहे. इथे हॉटेलच्या आतच एक खूप सुंदर काश्मीरी बुटीक आहे. इथे आल्यावर असं वाटतंय की जणू कुन्नूर मधून थेट काश्मीर मध्येच आलीये. हे कपडे, सुंदर काश्मीरी ड्रेस, काश्मीरी वर्कच्या सुंदर साड्या आहेत. काश्मीरी शॉल्स, स्टोल्स यांचे कलर्स एकदम मस्त आणि ट्रॅडिशनल एम्ब्रॉयडरी खूपच क्लासी दिसतीये. ट्रॅडिशनल सिल्क साड्या पण खूप सुंदर आहेत. जेंट्ससाठी काश्मीरी जॅकेट्स पण खूप छान दिसत आहेत. फक्त कपडेच नाहीत हा, इथे काश्मीरी हँडमेड वस्तू पण छान आहेत आणि युनिक स्टोन ज्वेलरी सेट सुद्धा खूप छान आहेत.
प्रत्येक वस्तूमध्ये काश्मीरी कल्चरचा टच जाणवतोय. सिम्पल, इलेगंट आणि टाइमलेस. जर तुम्हाला शॉपिंग करायला आवडत असेल आणि काही युनिक घ्यायचं असेल तर हा बुटीक नक्कीच मिस करू नका. स्टे प्लस कल्चर प्लस शॉपिंग सगळे एकाच ठिकाणी, म्हणजे एक्सपिरियन्स कम्प्लीट. हब्बाकडलची ही बुटीक म्हणजे खूपच खास आहे. या हॉटेलचं लाकडी डिझाईन, हेरिटेज टच, छोट्या छोट्या डिटेल्स सगळं इतकं थॉटफुली केलंय की कुन्नूरमध्ये बसून काश्मीरची वाईब येतीये. कुन्नूरमध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत, पण हब्बाकडल रिसॉर्ट हा अनुभव थोडा वेगळा आहे. इथे तुम्हाला मिळते निसर्गाची शांतता, कम्फर्टची लक्झरी आणि काश्मीरी संस्कृतीची झलक. जर तुम्ही खराखुरा हिल स्टेशन एक्सपिरियन्स शोधत असाल तर हब्बाकडल रिसॉर्ट नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. कुन्नूरमध्ये असूनही जर तुम्हाला काश्मीरची वाईब फील करायची असेल ना तर हब्बाकडल खरंच नेक्स्ट लेवल आहे.